नमस्ते मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आता बरेच दिवस झाले व्हिडिओ पण येत नव्हते। तर त्याच्यामुळे आपलं जे बोटनेक ब्लाउजचं जे आपण एक दोन व्हिडिओ सुरुवात केले होते, तर मध्येच आपलं स्टॉप झालं होतं, काही कारणांमुळे स्टॉप झालं होतं। तर ज्या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत किंवा ज्यांनी पण व्हॉट्सअपला मला जॉईन केलेले आहे, तर त्यांना ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते। तर ऍक्च्युली आज आपण आहे ना बोटनेक ब्लाउजचं इथे कटिंग बघणार आहोत। तर मी डायरेक्ट इथे ब्लॅकबोर्ड वरती सांगणार आहे। तर तुम्ही पेपर वरती जरी कटिंग केलं तरी सुद्धा चालेल, कारण ऑल साइज साठी हे लागू होणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा बोटनेक ब्लाउजचा आता आपण काय करणार आहोत, आधीचं जे पॅटर्न होतं त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, बॅक साइड पण आपलं जे बोटनेक आणि फ्रंट बाजूला ओपन नेक याच्यामध्ये आपण कटिंग बघितलं होतं। तर डिटेलमध्ये कसं कटिंग आणि टिचिंग संपूर्ण बघितलं होतं आपण। तर आता आपण काय करणार आहोत, इथे बोटनेक ब्लाउजचं आहे ना, आपण फ्रंट बाजूला पण बोटनेक आणि बॅक साइडला पण बोटनेक। बॅक साइडला आपल्याला थोडं सुद्धा नेक टाकायचं नाहीये, कोणताच नेक नाही टाकायचं, डायरेक्ट पॅक। तर त्याच्यासाठी आपल्याला कटिंग कशी करायची, आता बऱ्याच जे जॉबला वगैरे लेडीज वगैरे जातात, तर त्या शक्यतो कॉटनच्या साडीवरती बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला बोटनेक शिवायला पसंत करतात, आणि भरपूर लेडीज हे जास्त करून जॉबवाले शिवतात। त्याच्यामुळे बॅक साइडला एकदम बटन शो करतात, किंवा त्याच्यामध्ये डायरेक्ट पॅकिंग मध्ये भरपूर साऱ्या अशा डिझाईन आहेत, तर त्या बॅक साइडला टाकायला लावतात। तर तिथे गळा जास्त असं मोठा वगैरे नसतो, जसं की आपण वेगवेगळे शेप मध्ये बॅक साइडला ड्रॉप मध्ये बुंद गळा म्हणा, किंवा पान शेप मध्ये पणती टाइप मध्ये असे नेक आपण घेत असतो। तर इथे आपल्याला कोणताच नेक इथे घ्यायचं नाही, डायरेक्ट पॅक घ्यायचंय। ते तुम्ही बटन वगैरे शो करू शकता, किंवा मध्येच एखादा काठ असेल तर काठचा शो पण करू शकता। तर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते मी ते तुम्हाला समजत असेल, तर त्याचं कटिंग करताना आपल्याला शोल्डर आणि मुंड्यामध्ये नक्की काय बदल करायचे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता तुम्हाला जे आधीच आपण बोटनेक बघितलं, तर बॅक साइडला बोटनेक आणि फ्रंट साइडला ओपन नेक, तर त्याच्यामध्ये कसे बदल करायचे ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं। आता इथे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचे, तुम्हाला फ्रंट पण आणि बॅक पण दोन्ही बोटनेक आहेत। तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण नक्की काय बदल करणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला बॅक आणि फ्रंट हे एकाच वेळेस कटिंग करायचंय, व म्हणजे बॅक साइडचं वेगळं कटिंग करायचं आणि फ्रंट बाजूचं वेगळं कटिंग करायचं, असं बिलकुल नाही करायचंय आपल्याला। एकाच वेळेस दोन्ही पार्ट आपले इथे कट होणार आहेत, त्याच्यामुळे हे जास्त याच्यामध्ये डोकं लावायची आपल्याला गरज पण नाही। फक्त शोल्डर शोल्डर आपल्याला लक्षात ठेवायचंय, जो शोल्डरचा उतार आहे। तर हे सुद्धा मी सांगायचं तुम्हाला उद्देश म्हणजे, आता बोटनेक ब्लाउज मध्ये बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला जे शोल्डर उतार आपण देतो तसे शोल्डर उतार आता आपण एक काम करूया, सर्वात पहिल्यांदा ड्राफ्टिंग करून घेऊया, आणि मग जे शोल्डर उतार असतं तर ते नक्की बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा अर्धा इंच घेते, पाऊण इंच घेते, कधी कधी 1 इंच पण घेते। तर असं का घेते ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप करायचं नाही, एंडिंग पर्यंत तुम्हाला बघायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे कोणतं तरी एक मेजरमेंट घेऊया, तर 38 साईज आपण घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी लाईन ड्रॉ करून घेत आहे, सर्वात पहिल्यांदा स्ट्रेट। ओके, स्ट्रेट मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचंय, जे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। आता बोटनेक मध्ये तुम्हाला पूर्ण उंची ही आपली, सपोज आपण इथे आता 38 साईज मध्ये 14 उंची घेऊया। ओके, तर 14 मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं म्हटल्यावर आपण किती घेणार आहोत, इथे 15 इंच। ओके, 15 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत। इकडे पण आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आता 38 साईज मध्ये तुम्हाला शोल्डर इथे किती घ्यायचे, आता तुमचं जे शोल्डर येत असेल ते तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे। तिथे शोल्डर मोजताना तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मोजायचं आहे। जिथवर तुमचं इथे जे आपलं एक इथे उंच असतं तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे, आणि जिथून उतार लागतो ते एंड होतं आपलं शोल्डरचं, तर तिथपर्यंत मोजून घ्यायचंय। तर 38 साईज मध्ये तुम्हाला इथे आता आपण 14, त्याच्यानंतर 14.5, तर आपण 36 साईज मध्ये जसं की 14.5 वगैरे शोल्डर येतो, तर तसं आपण 38 साईज मध्ये इथे 15 इंचचं इथे शोल्डर आपण घेणार आहोत। 38 साईज मध्ये शक्यतो 15च्या आसपास येतं आपलं शोल्डर, तर मी ते 15चं निम्मा घेणार आहे शोल्डर। तर ते 15चा दुसरा भाग केला तर किती येणार आहे, 7.5 इंच। तर आता बॅक साईडला पण आणि फ्रंट बाजूला जर बोटनेक ब्लाउज
बॅक पण आणि फ्रंटला पण असेल, तर अशा वेळेस तुम्हाला जितकं निम्म शोल्डर आहे तितकं घ्यायचंय. ओके. तर आता इथे निम्म आपलं किती आलेलं आहे 7.5 इंच. तर 7.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके. हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता तुम्ही म्हणणार की इथे शिलाई मार्जिन आता फ्रंट बोटनेक ब्लाउजचा जो नेक आहे फ्रंटचा आणि बॅकचा तो किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता सपोज तुमचा बोटनेक फ्रंट बाजूचा 2चा असेल, बॅकचा 3चा असेल, अशा वेळेस तुम्हाला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा ऍड करायचंय. ओके. हे निम्म शोल्डर मध्ये अर्धा इंच ऍड करायचंय. परंतु आता माझं मी इथे तुम्हाला काय सांगणार आहे, जे बोटनेक ब्लाउज आहे ते फ्रंट बाजूचा माझा इथे 4 म्हणजे 3.5 इंच आहे आणि बॅक साईडचं पण तितकंच आहे. किती आहे? 4 इंच. म्हणजे आपले 3.5 इंच हा नेक तयार होणार आहे. ओके. 3.5 इंच फ्रंट पण आणि बॅक पण 3.5 इंच. तर इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत त्याच्यात, म्हणजे असं 4 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. तर इतका नेक असल्यावर आपलं जितकं शोल्डर आहे तितकंच घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं नाही आपल्याला. ओके. तर इथे 7.5 इंच आहे, तर खालच्या बाजूला पण आपल्याला इथे काय करायचं आहे, बोटनेक आपलं इथे आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथे उतार देणार आहोत, ते म्हणजे 1 इंच देणार आहोत. किती? बॅक पण आणि फ्रंट पण बोटनेक असल्यामुळे इथे किती मी शोल्डर उतार देणार आहे, हा जो शोल्डर उतार आहे मुंड्याच्या बाजूने तो मी डायरेक्ट 1 इंच दिलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचं जे मोंडा असेल तुमचा तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. तर इथे मी मोंडा 6.5 इंचावरती मार्किंग केला. आता 6.5 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे इथे अर्धा इंच आपलं शोल्डर मध्ये दाबलं जाणार शिलाईमध्ये, ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. ओके. कोणतं पण साईज असेल, बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला बोटनेक असेल ना, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, इथे तुम्हाला काय करायचंय, जे शोल्डर आहे ते निम्म घ्यायचंय आणि थोडस 2चा फ्रंटला पण 2चा नेक असेल किंवा बॅकला 2चा असेल, तर अशा वेळेस तुम्हाला अर्धा इंच त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचं. ओके. तर ह्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मी 1 बाय 1 तुम्हाला इथे बोटनेकचं पॅटर्न सहित तुम्हाला शिकवणार आहे. कारण कसं आहे, प्रत्येक पॅटर्न आपण जसं कटिंग करतो तसं त्याच्यामध्ये थोडंफार बदल करावे लागतात. असं नाही का आता आपण ही मेथड आहे ही सर्व साईज साठी लागू होणार आहे. परंतु आता 32 साईज असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर हे निम्म घ्यायचंय. ओके. तर 32 साईज मध्ये हे शोल्डर आता 32 साईज नुसारच येणार आहे, ते कमी येणार आहे. 40 साईज असेल तर 40 साईज नुसारच तुम्हाला शोल्डर इथे घ्यायचंय, ते निम्म घ्यायचंय. ओके. मग आता इथे आपण मार्किंग केलं. ओके. हे मार्किंग केल्यानंतर आपला 38 साईजचा चौथा भाग किती आलेला आहे, चौथा भाग घ्यायचा आपल्याला 38 साईजचा, तर तो येणार आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये आता आपण अर्धा इंच लुजिंग न ऍड करता आपण किती करणार आहोत, पाऊण इंच ऍड करणार आहोत. हे बघा. तर याच्यामध्ये मी पाऊण इंच ऍड करणार आहोत आणि त्याच्या पुढे मला किती मार्जिन घ्यायची, 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. तर अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलं. ओके. तर पाऊण इंच, तर मी तुम्हाला जे मागे बोटनेकचं शिकवलं होतं फ्रंट बाजूला ओपन होतं त्यावेळेस मी इथे जे लुजिंग घेतलं होतं ते किती घेतलं होतं तुम्हाला आठवत असेल, मी अर्धाच इंच घेतलं होतं. परंतु इथे किती घेतलं आपण, पाऊण इंच, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी घेतलं. ओके. जर इथे डायरेक्ट बंद असेल, जसं की हेल्टर कॉलरचे ब्लाउज असेल, कॉलर ब्लाउज असेल, तर अशा वेळेस मी इथे लुजिंग किती घेतली असते, 1 इंच लुजिंग घेतली असते. ओके. तर हे जे छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या तुम्हाला मेन पॉइंट म्हणजे याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता हा शोल्डर उतार सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, तर ते आपण इथे नेकचं मार्किंग वगैरे करून घेतलं का मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. ओके. तर आता इथे कमरेचं मेजरमेंट आपण इथे टाकून घेऊया. तर चौथा भाग इथे आपण किती घेणार आहोत, सपोज आपला इथे 8 इंच घेऊया आपण, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच आपली इथे मार्जिन येणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं. आता इथे फिटिंगची लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. फिटिंगची लाईन इथे आपल्याला ड्रॉ करायची आहे. बॅक आणि फ्रंट आपला सेम कटिंग असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता इथे तुम्हाला काय करायचंय, आता आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर मुंड्याचा शेप देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण शोल्डर कडे वळूया, मग इकडे वळणार आहोत. ओके. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक साईज मध्ये इथे काय करायचं, 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. कंपल्सरी ऑल साईज मध्ये मार्किंग करायचंय आणि तिथून आपण जे 1 इंचावरती मार्किंग केलं तिथे आपल्याला हे शोल्डर उतार इथून द्यायचंय. ओके. हे शोल्डर उतार दिलं
आता बऱ्याच वेळा काय होतं, बोटनेक ब्लाऊज असेल ना तर फ्रंट बाजूला इतकं लूज पडतं, खूप लूज पडतं. हा जो नेक असतो तो खूप लूज पडतो. तर तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग करून बघा, तुमचा जो नेक असेल इथला तो थोडा सुद्धा लूज पडणार नाही. ओके, तर तुम्हाला हे टिप्स मेन फॉलो करायची. इथून 2.5 इंच कंपल्सरी ऑल साईज साठी घ्यायचंय तुम्हाला. तिथून हे शोल्डर उतार प्रत्येक साईज मध्ये म्हणजे कमी जास्त असणार आहे. आता हे शोल्डर उतारचं आपण इथे बघूया. तर त्याच्यावरती आपण ते म्हणजे अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच का घ्यायचं. बऱ्याच यांचं काय होतं, जास्त हाय. आता आपलं हे फ्रंट पण आणि बॅक पण बोटनेक आहे, त्याच्यामुळे मी किती घेतलं तिथे 1 इंच उतार घेतला. 1 इंच उतार घेणं खूप गरजेचं आहे, कारण ते बोटनेक आहे इथून पॅक असणार आहे आणि बॅक साईडने पण पॅक असणार आहे. मग आपलं जे इथून आपलं हे नेक विड्थ असते इथून, तर ते इथून जवळजवळ आपलं हे उतार असतं इथून. ओके, तर एखाद्या साईज मध्ये काय होतं, एखाद्याचा जे बांधा असतो इथला, हा शोल्डरचा हा बांधा असतो तो अगदी उतरता असतो. एखाद्याचा बांधा असतो ना इथे उंच असतं, एखाद्याचं थोडंसं मीडियम असतं. मग ज्यांचं उंच असतं ना त्यांचं काहीच प्रॉब्लेम येत नाही, परंतु एखाद्याचं काय होतं, जास्त उतार असतो. तर अशा वेळेस काय होतं, इथे जर आपण अर्धा इंच उतार दिला ना तर काय होतं, इथे फुगा येण्याचे चान्स असतात. ब्लाऊज मध्ये ज्यावेळेस घातल्यानंतर फुगा येतो. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, थोडंसं ऑब्झर्व करायचंय. ज्यावेळेस कस्टमर येतं, शक्यतो आपण बोटनेक ब्लाऊज आणि कॉलर ब्लाऊज वगैरे आपण ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस आपण कस्टमरचं अंगावरतीहूनच माप घेऊन हे ब्लाऊज स्टिच करत असतो. शक्यतो ब्लाऊज वरनं नाही, फक्त आपण जे नॉर्मल असतात कटोरी ब्लाऊज, फोटक्स ब्लाऊज, तर अशा वेळेस आपण ब्लाऊज वरनं पण माप घेऊन हे स्टिच करू शकतो. परंतु जे बोटनेक वगैरे असतात, कॉलर वगैरे असतात, हिल्टर कॉलर वगैरे असतात, तर ते आपण डायरेक्ट अंगावरती येऊन माप घेतो आणि त्याच्यानुसार कटिंग करतो. मग ज्यावेळेस तुम्ही अंगावरती येऊन माप घेता त्यावेळेस तुम्हाला ऑब्झर्व करायचंय की नाही, कस्टमरचं शोल्डर हे कशा पद्धतीने आहे, जास्त उतार आहे की नाही, मीडियम आहे की कमी आहे, ते तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला शोल्डर उतार द्यायचाय. तर इथे ऑप्शन म्हणून अर्धा, पाऊण इंच, 1 इंचापर्यंत तुम्ही हा शोल्डर उतार इथे देऊ शकता. ओके, तर हे झालं आपलं इथे बोटनेक ब्लाऊजचं, इथे क्लिअर झालं शोल्डर उतारचं. आता इथे आपल्याला काय करायचंय, याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचंय, किंवा तुम्ही इथून काय करायचंय, तुम्हाला इथून तुम्ही सेंटर काढलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. हे बघा शोल्डरचं मी सेंटर काढलं आणि इथून तुम्हाला मध्ये पाऊण इंच अशा पद्धतीने, सॉरी पाऊण इंच नाही, अर्धा इंच घ्यायचंय. किंवा इथून तुम्ही 1 इंच आतमध्ये आला तरी चालतंय. 1 इंच आतमध्ये यायचंय. 1 इंच आतमध्ये आलं ना तरी पण इथे काय प्रॉब्लेम होतो, तो इथून अर्धा इंचावरतीहूनच ही लाईन जाते. बऱ्याच मैत्रिणींचं इथे जे खेचल्यासारखं होतं, तर तुम्हाला जास्त ओढल्यासारखं होतं ना, तर त्यावेळेस तुम्ही अर्धा इंच घ्यायचंय. आता बॅक साईडचा अर्धा इंच घ्यायचंय, फ्रंट बाजूला तुम्हाला इथे पण सेम घ्यायचंय. इथे जास्त बदल करायचा नाहीये तुम्हाला. ओके, तर इथे पाऊण इंच आपण आतमध्ये घेतलेले आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला सेप द्यायचंय. तर सेप देताना इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय. ओके, आणि इथून 1 इंच फ्रंट बाजूचा आपल्याला सेप हा द्यायचाय. ओके, थोडासा हलकासा खाली उतार द्यायचा आपल्याला. ह्या पद्धतीने मुंड्याचा सेप देऊन घ्यायचंय. आता आपण प्रिन्सेस मध्ये कटिंग करताना काय करायचं, फ्रंट बाजूच्या मुंड्याचा सेप आपण चेंजेस करणार आहोत. ते तुम्हाला कशा पद्धतीने चेंज करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला चेंजेस करायचे. तर मी पेपर कटिंग वरती पण तुम्हाला दाखवणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. आता इथे आपण नेकचं मार्किंग करून घेऊया. तर इथे तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला 2.5 पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, इथे 2.25 इंचावरती मार्किंग करायचंय. या बाजूला कपडा तुम्ही अर्धा इंच कंपल्सरी आपण दाबतो आणि ह्या बाजूला 2 लाईन. तर जवळजवळ ही गळा रुंदी आपली किती आलेली, 4.5 इंच. तर 4.5 इंच तुम्हाला घ्यायची आहे आणि खाली पण 4.5 इंचावरती मार्किंग केलं मी. हे बघा अशा पद्धतीने. सॉरी, इथे आपल्याला 4 इंच उंची घ्यायची आहे आणि इकडनं आपल्याला जी विड्थ आहे म्हणजे रुंदी आहे ती आपल्याला किती घ्यायची, 4 इंच. तर अशा पद्धतीने 4 इंचावरती आपण मार्किंग केलं, बॉक्स तयार करून घेतला. आणि हे जे मार्किंग आहे आपलं ते आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने हा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा. बॅक आणि फ्रंट आपलं सेम असणार आहे हा शेप. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणणार हे बाहेर का काढले, तर ते बाहेर काढलं म्हणजे आपलं हे शोल्डर इथून जाणार हे टीच मध्ये. ओके, हे आपलं कटिंग होणार हे आपल्या शोल्डर मध्ये दिलेलं आहे
आणि हे जे आहे ते आपल्या शोल्डर मध्ये दाबलं जाणार आहे. मी इथे थोडस चॉकने हे जास्त डार्क करून देते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला हे करायचंय. आता इथे हे जे आपण कोणत्याही बॅक साईडला नेक वगैरे टाकणार नाहीयेत. तुम्ही इथे हवं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने बटनचं शो म्हणून तुम्ही इथे अगदी पॅक नेक असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. ओके, इथे आपण सेंटर काढून जो नेक देतो तर तो सॉरी इथे आपण जो टक्स घेतो तो तुम्हाला इथे 1 इंच घ्यायचा आहे. इथून जो वरच्या बाजूला आहे ते कंपल्सरी तुम्हाला इथे अर्धा इंच हे वरच्या बाजूला घ्यायचं आहे. पॅक जरी असेल बोटनेक तरी तुम्हाला हे कंपल्सरी घ्यायचंय. ओके, आता प्रिन्सेसचा जो फ्रंट बाजूचा शेप आहे तो पण तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, तर आता हे बॅक साईडचं झालं आपलं. आपलं हे सर्व सेम असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही 38 साईज मध्ये इथे 3 पॉइंट किती येणार आहे आपल्या जवळजवळ 4.25 इंच येणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने मार्किंग करायचंय. खालच्या बाजूला आपण जवळजवळ थोडस 1.25 इंच खाली वाढवायचंय बोटनेक मध्ये. ओके, तर खाली मी इथे अगदी परफेक्ट आपलं ब्लॅकबोर्डचं पण मेजरमेंट आहे इथे. ओके, तर इथून मी खाली फ्रंट बाजूला आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचंय. ओके, त्याच्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला काय करायचंय, आता तुम्हाला हे इथून मार्किंग करायचं. हे आपलं इथून कट होणार आहे तर इथून मार्किंग करायचंय. तर 9.5 त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 9.5 आलं तर त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला ऍड करून घ्यायचंय. अशा पद्धतीने मार्किंग करायचंय. आता आपला प्रिन्सेसचा जो पॅटर्न आहे तो ह्या बाजूला पण आपण घेत असतो नेहमी. ओके, तर तो इकडे पण आपल्याला नेहमी वाढवून घ्यायचंय 1.5 इंच. कारण आपण 38 साईज मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, बॅक साईडला हुक करत असते तर बॅक साईडला शक्यतो बॅक साईडलाच पॅक मध्ये करू शकतो आपण. आणि इकडे आपल्याला हे अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून इथे तुम्हाला 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर हे या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे. आणि इथून तुम्हाला काय करायचंय, हे बघा 1 इंच ह्या फ्रंट बाजूच्या मुंड्याजवळ जिथे येत असेल तिथे तुम्हाला मार्किंग करायचंय. आणि इथून वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला अर्धा इंच ह्या पद्धतीने तुम्हाला ही मार्किंग करायची. केल्यानंतर तुम्हाला हा शेप आहे ना तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे बघा इथं आल्यानंतर हा सुद्धा शेप तुम्हाला व्यवस्थित प्रिन्सेसचा द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा शेप तुम्हाला द्यायचा आहे. दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे जे अंतर आहे इथली जे आपण प्रिन्सेसचं नेहमीप्रमाणे घेतो ते नेहमी इथे मोजून घ्यायचंय. हे पण अंतर थोडस पुढे जातं ते. आणि इथून खाली आल्यानंतर ते अर्धा इंच आपल्याला खाली ड्रॉ करायचंय. नंतर आपल्याला हा फ्रंट बाजूचा शेप हा मुंड्याचा नवीन द्यायचंय. ओके, तर हे समजून घ्यायचंय तुम्हाला. ऑलरेडी आपण बरेच प्रिन्सेस मध्ये कटिंग मध्ये हे बघितलेलं आहे, बोटनेक मध्ये पण बघितलेलं आहे. तर त्यानुसारच फ्रंट बाजूचं आपल्याला इथे कटिंग करायचंय. आणि अदरवाईज आपल्याला काय करायचंय, इकडे हे पण 1.5 इंच इकडे परत आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय. ओके, आणि इथलं जे अंतर थोडस कमी होतं तर ते इथे आपल्याला काय करायचं, फ्रंट बाजूला थोडस वाढवून घ्यायचंय. आणि आपली ही जी लाईन येणार आहे ती अशा पद्धतीने प्रिन्सेसची येणार आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजल्या असतील. काही तुम्हाला परत शंका असतील तर ते तुम्ही विचारू शकता. ओके, तर बोटनेक फ्रंट बाजू आणि बॅक साईड सेम असणार आहे, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आणि वेगवेगळं कटिंग सुद्धा करायची गरज नाही. फक्त फ्रंट बाजूचा आपला जो हा प्रिन्सेसचा शेप असतो इथे आपण नवीन आर्महोल तयार करतो तर तो आपल्याला कंपल्सरी इथे द्यायचा आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि इथून जे आपण आतमध्ये क्रॉस दिला होता, आपण नेहमी डीप जो नॉर्मल नेक असेल त्यावेळेस आपण बाहेरच्या साईडने क्रॉस देतो, परंतु आपल्याला बोटनेक मध्ये पॅक असेल जसं की कॉलर, हाय कॉलर वगैरे, त्याच्यामध्ये आतमध्ये आपण 1 इंच इथे घेतलेलं आहे. आणि इथून आपण हे मार्किंग केलं, इथून आपण 1.25 इंच आलो. बॅक साईडचं थोडस 2 लाईन किंचित आपल्याला आतमधून द्यायचंय, जास्त नाही. आणि हे आपण इथून ह्या पद्धतीने शेप दिलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे शेप द्यायचंय. तर अशा पद्धतीने आपल्या हे जास्त अवघड नाही. बोटनेक ब्लाऊज म्हटलं ना तर थोडस तुम्हाला फ्रंट बाजूला डीप गळा असेल, नॉर्मल आपला 6, 6.5 किंवा बॅक साईडला बोटनेक असेल त्यावेळेस थोडस नवीन शिकताना थोडस जम्पलिंग होते आपली, जसं की मिस्टेक होते आपली, लवकर आपल्याला समजत नाही. परंतु फ्रंट बाजूला पण बोटनेक आणि बॅक साईडला पण बोटनेक असेल ना तर अशा वेळेस खूप इझी कटिंग आहे. जे शोल्डर आहे तितकंच ठेवायचं. बॅक आणि फ्रंट आपलं सेम कटिंग असतं, त्याच्यामध्ये जास्त काही बदल करायला लागत नाही. किंवा इथे शोल्डर फ्रंट बाजूला आपल्याला मायनस करायला लागेल वगैरे असं काही याच्यामध्ये म्हणजे झंझट नसते. खूप सोपं कटिंग आहे.
त्याच्यामुळे मी तुम्हाला हे कटिंग आहे ना ब्लॅकबोर्ड वरती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्या इथे हे बोटनेक ब्लाउज कटिंग आपण इथे ब्लॅकबोर्ड वरती बघितलेले आहे. तुम्हाला समजलं असेल, काही शंका असतील तर परत तुम्ही इथे मला विचारू शकता. तर हे आपण फॉर एक्झाम्पल साठी 38 साईजचं हे बोटनेक ब्लाउज इथे आपण बघितलं. ओके. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.